मनीषा. माझ्या मनी मानसी या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. राजश्री, तुझं पण स्वागत. नमस्कार. नमस्कार. तर मागच्या आठवड्यात मागच्याच एपिसोडमध्ये आपण असं बघितलेलंच होतं की तिचे या कंपनीचे जे प्रोडक्ट्स आहेत, ओरिक्सीचे जे प्रोडक्ट्स आहेत, बायो एन्झाईमचे जे प्रोडक्ट्स आहेत, क्लिनिंग एजंट्स, याच्याबद्दलचे अनुभव आपण या एपिसोडमध्ये बघणार आहोत. मी सुद्धा अनेक वर्षांपासून, म्हणजे गेल्या 2 वर्षांपासून मला वाटतं मी सुरुवात केली. तिनेही मला एकदा तिच्या घरी गेल्या असताना सुरुवात तिने मला असंच क्लिनिंगचं तिचं दिलं, भांड्यांचं दिलं होतं. तेव्हापासून मी सुरुवात केलं आणि तेव्हाही माझ्या जेव्हा बाईला दिलं तेव्हा ती पण मला म्हणाली, अहो बाई, याचा फेस होतच नाहीये, पण होईल का स्वच्छ? पण आता रेग्युलरली माझी बाई सुद्धा हेच वापरते. माझ्या घरामध्ये सुद्धा फरशी पुसण्यासाठी, काचा साफ करण्यासाठी, पितळेची, देवाची भांडी साफ करण्यासाठी ओरिक्सीचीच प्रोडक्ट्स वापरली जातात. तर अशी जी प्रोडक्ट्स आहेत ही अनेक जण वापरतात. तिच्या काही मैत्रिणी वापरतात, तिच्या शेजारणी वापरतात, काही रेग्युलर कस्टमर्स सुद्धा आहेत तिचे. तर त्यांचे जे काही अनुभव आहेत ते आज आपण ऐकणार आहोत. तर असे काय काय अनुभव किंवा असे काय काय फीडबॅक राजेश्री तुला मिळालेले आहेत? फीडबॅक तर खूपच येतात माझ्यापर्यंत. सुरुवात करायची तर मी खरं तर माझ्याच पासून करेन, की जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा माझ्याकडे ज्या बाई काम करणाऱ्या होत्या त्यांनी मला, मॅडम हे काय, ह्यानी घासायचं, यानी तर फेसही होत नाहीये आणि स्वच्छ निघेल का? तर म्हणजे त्यांच्या मनातल्या ह्या ज्या शंका होत्या. तर आता हे मला माहिती होतंच, की जेव्हा रूळ बदलते गाडी तेव्हा खडखडाट होतोच, पण कुठेतरी सुरुवात करायला पाहिजे. ती मी केली होती आणि मी त्यांना हे स्पष्ट सांगितलं, की हे पहा, भांड्याला खरकटं राहिलं, भांड्याला ही जी मी राख दिलीये तुम्हाला ती राहिली, मी तुम्हाला काहीही बोलणार नाही. पण आपण हेच वापरायचंय. कारण मला हे माहिती होतं, की ह्यानी 100% स्वच्छ होणार आहे आणि ह्यानी काहीही अडचण येणार नाही. करायला लागल्या पाण्यात पडल्यावर जसं पोहता येतं, तसं त्या लोकांनी वापरायला सुरुवात केल्यावर त्यांना त्याची सवय होणार आहे आणि त्याचं महत्त्व कळणार आहे, हे मला माहिती होतं. त्यामुळे नुसतं सांगत बसण्यापेक्षा तुम्ही वापरा आणि त्यांना हा विश्वास मी दिला, की मी तुम्हाला रागावणार नाही. कारण अदरवाईज असंच होतं ना, की मग खरकटं राहिलं, की आपण बाईला बोलणार, की तुला नीट घासता नाही का आलं किंवा काय. तर मी त्यांना हा विश्वास दिला, की मी नाही तुम्हाला बोलणार आणि तुम्ही हेच वापरायचं आहे. काय होईल ते आपण बघूया. पण मग 1-2 दिवस गेल्यानंतर तिचं असं झालं, की मॅडम अहो पांढरे डाग पण राहत नाहीत ह्याच्यावरती आणि चमकायला लागली की भांडी आधीच्यापेक्षा आणि माझा हात पण जरा थोडासा ना मला मऊ वाटतोय. म्हणजे इथून सुरुवात झाली. ही स्वतःपासूनची सुरुवात. मग त्यानंतर जे कोण माझ्याकडे येतं त्यांना मी एक छोटं सॅम्पल म्हणून देते. हा मी तेव्हापासून शिरस्ता सुरू केला. मग माझी आई, बहीण, मैत्रिणी, जावा, भावजया सगळ्या जणी ह्याच्यामध्ये आल्या. जे कोण घरी येईल त्याला द्यायचं. मग प्रत्येकाने आधी हिचकिच केली कारण त्याला थोडासा वास, छान वास नव्हता. तर आपली मेंटॅलिटी नॉर्मली अशी असते, की छान वास आला, की स्वच्छ झालं. पण किंवा एकदम रंगीत दिसलं, एकदम हां, अट्रॅक्टिव्ह रंग हां. दिसले तरी? अट्रॅक्टिव्ह रंग दिसले, की स्वच्छ झालं. पण रंग आणि वास याच्यावरती स्वच्छता अवलंबून आहे का? तर नाहीये ना. जेव्हा तुम्ही ब्रँडेड काहीतरी अशी गोष्ट घेता आणि त्याच्यावरती 99.9% स्वच्छता होते असं लिहिलेलं वाचता, तुम्ही त्यांना विचारायला जाता का? पण मला हे अनुभव खूप आले, की ह्याच्यातले इन्ग्रीडियंट्स काय आहेत? मग ह्याने खरंच स्वच्छ होतं का? मग जेव्हा मी हे सांगायला सुरुवात केली, की मी गेल्या 10 वर्षापासून हे वापरतेय. मी हे इंट्रोड्यूस आत्ता केलंय मार्केटमध्ये. पण माझ्या घरचे, माझ्या आजूबाजूचे हे वापरतायत. त्यांच्या रिएक्शन्स चांगल्या आहेत आणि ही लॅब टेस्टेड प्रॉडक्ट्स आहेत. लॅबमध्ये ह्याची एफिशियन्सी 99.9% आलेली आहे. मग तेव्हा त्यांना अरे हो, कारण काही लोकं आहेत असे, की जे खरंच आपल्या एन्व्हायर्नमेंटबद्दल किंवा आपल्या हेल्थबद्दल सुद्धा कन्सर्न आहेत आणि ते अशा प्रॉडक्ट्सच्या शोधात होते. त्यामुळे काही कस्टमर्सचे रिव्ह्यू मला असे होते, की "अरे, किती छान! आम्ही किती दिवस याच्या शोधात होतो. आम्हाला हे हवंच आहे आणि बरं झालं तुम्ही हे बनवताय. आता आम्हाला चिंता नाही, आम्ही हे घेऊन जाऊ." असे खूप जण होते. काही जण असे होते, की "अरे, वास नाही येते ह्याला, तू वासासाठी काहीतरी कर." पण जेव्हा समजून सांगितलं, तेव्हा त्यांना ते पटलं आणि त्यांनीही वापरायला सुरुवात केली, की फरशी पुसल्यानंतर घाण वास येत नाहीये ना आणि त्या प्रॉडक्टचा वास चांगला येत नाहीये, तर त्यानी स्वच्छता होत नाही असं नाही. तुम्ही झाडांवर फवारणी करता, त्याचं कुठलं तरी एक जे सोल्युशन असतं, त्याचा वास किती घाण येतो. तरी तुम्ही झाडांवर फवारणी करता ना.
तर तेव्हा हे म्हणता का अरे ह्याचा वास छान येत नाहीये, झाडांवरती फवारणी केल्यावर स्वच्छ म्हणजे घाण वास येतोय. असं नसतं. तर त्यांनी स्वच्छता होते हे त्यांच्या पण हळूहळू लक्षात यायला लागलं. मग एकीचा रिव्ह्यू असा होता की भांड्याचा साबण मी वापरू शकत नाही कारण माझ्या हाताची सालटी जातात किंवा मला भेगा पडतात. पण तशी काही रोज आपल्याला भांडी घासायची वेळ येत नाही. पण बाई असते तेव्हा असं होत नसते तेव्हा असं होतं, की आपल्याला घासायला लागलं. तर ती म्हणायची की मी ग्लोव्हज घालून आणि हे करून असं घासते. पण तुझी पावडर वापरायला लागले आणि माझे हात उलट सॉफ्ट वाटायला लागले मला. असे खूप रिव्ह्यू मला आले. तर काही रिव्ह्यू आपल्याकडे आहेत सुद्धा. ते पण आपण दाखवू शकतो. तर राजेशने जेव्हा हे ओरेक्झी प्रॉडक्ट सुरू केलं तेव्हा मला खूप जास्त आनंद झाला. ओरेक्झीचं माझ्याकडे ऑल पर्पज क्लीनर आहे, लॉन्ड्री क्लीनर आहे, टॉयलेट क्लीनर आहे. इवन तिने ते तांब्या पितळे त्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी जे तयार केले ते पण प्रॉडक्ट माझ्याकडे आहे आणि मी ते तेव्हापासून सलग सतत आत्तापर्यंत वापरते आहे. मला त्याचा खूप उपयोग होतो. मुख्य म्हणजे खूप स्वच्छ आहे. म्हणजे स्वच्छतेच्या बाबतीत अशी निराशा नाराजी असा प्रकार एकदाही झालेला नाही. माझी बाई पण ते मनापासून वापरते आणि काही प्रॉब्लेमच नाही कारण की त्याच्यावरती तिनं सेल्फ एक्सप्लेनेटरी नोट्स पण लिहिलेल्या आहेत की किती वेळ वापरायचं, कोणतं पाणी असलं तरी चालेल किंवा कसं स्वच्छ करायचं वगैरे वगैरे. त्यामुळे कधी असं जाऊन पुन्हा चौकशी करा असा प्रश्न पण कधी आला नाही आणि आय एम व्हेरी हॅपी विथ इट. ते वापरताना खूप छान वाटतं आहे आणि थँक्स टू ओरेक्झी की मला ह्याच्यामध्ये सहभागी होता. थँक्यू. So I've been using Glass Cleaner Bioenzyme for quite some time, and I actually love it. And I think it cleans far better than the store-bought chemical one, and it's healthier for all of us. So I would recommend this to everybody. Please buy this. ऑर्गॅनिक फूड प्रॉडक्ट्स वापरताना ऑर्गॅनिक क्लिनिंग मटेरियलचे लक्षात आले आणि जेव्हा मी ते ऑर्गॅनिक क्लिनिंग मटेरियल शोधायला सुरुवात केली तेव्हा मला ऑरेक्सी बायोएन्झाईमबद्दल कळले. माझ्या मैत्रिणीने सांगितले की खूप छान प्रॉडक्ट्स आहेत, अगदी एन्व्हायरमेंट फ्रेंडली, नॅचरल पद्धतीने बनवलेले. त्यातनं मी 2 प्रॉडक्ट्स ऑर्डर केले, फ्लोअर क्लीनर आणि टॉयलेट क्लीनर. फ्लोअर क्लीनरने फरशी अगदी लख्ख दिसायला लागली. टॉयलेट क्लीनरने टॉयलेटमधले सर्व डाग नाहीसे झाले. त्यानंतर मी गेल्या 2 वर्षापासून त्यांचे सर्व प्रॉडक्ट्स वापरते, जसे हँड सॅनिटायझर, हँडवॉश, हेही अगदी नॅचरली बनवलेले. त्यामुळे मला अगदी स्किनचा काहीही त्रास होत नाही. हँड सॅनिटायझरचा जास्त वापर झाला तरी स्किनला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही. थँक्स टू राजेश्री ताई फॉर दीज बायोएन्झाईम प्रॉडक्ट्स. Hi, I recently tried the hand wash from Orexy Organics and it was a very nice discovery, something new for me. It was completely made with organic natural ingredients, which was very interesting because the ones we get outside have all sorts of chemicals we don't even know about, and they stay on our hands, and when we eat with our hands we're eating those chemicals also. So it felt much nicer to use this, and it smelled also good, was also very effective. So I definitely recommend using this in your homes. Hello guys, I just want to tell you all that I've been using this bioenzyme from last 2-3 months, and I tell you all I was using before, I would not like to mention the name, but उसमें काफ़ी problems आ रहे थे हमारे health में, which I was not realizing it, but someone made me realize and I've come across this products. I tell you it is so pure. Even the one whose product is this, she will tell you all about it, everything. I can't tell you all, but they are amazing products. They are so pure, and I've been using this floor cleaner and plus washing machine liquid. They are excellent. You all please try this. म्हणजे आपण फक्त जाहिरातीत बघितलं की स लिंबाव की शक्ती, ये भीमबार ये बार में असे कुछ असं आपण ऐकलेलं आहे. पण खरंच म्हणजे खरोखरच्याच लिंबाची शक्ती आमच्या या औषधामध्ये म्हणा, बायोएन्झाईम मध्ये म्हणा, ती आहे आणि त्याचा सगळ्यांचा अनुभव त्यांनी घेतलेला आहे, मी घेतलेला आहे. आणि स्पेशली मला काय म्हणायचं की आपण म्हणजे आपल्यासारख्या मैत्रिणी
फार कमी वेळा स्वतः काम करतो किंवा स्वतः भांडी घासतो किंवा साफसफाई करतो. आपल्या घरातल्या ज्या मदतनीस असतात त्यांचे हात आपण बघतो की ते कसे खरखरीत झालेले आहेत, असे सडल्यासारखे झालेले आहेत. तर त्यांना ही जे प्रॉडक्ट्स आपण दिली आणि त्यांनी ती वापरायला सुरुवात केली, तेव्हा त्यांनी सगळ्यांनी हा फीडबॅक दिला की हे आम्हाला त्याची मदत होती, आमच्या हातांमध्ये फरक पडला. हो ना राजेश्री, असं झालंय ना? अगदी अगदी. हं. तर आपल्याकडे काही रिव्ह्यू आहेत असे हं. की जे स्वतः म्हणजे काम करणारे मदतनीस जे आहेत आपल्याकडचे, त्यांचे रिव्ह्यू पण आपल्याकडे आहेत. हो, तर ते रिव्ह्यू आपण नक्की बघू. म्हणजे ते तुम्हाला कळेल की त्यांचं पण ज्यांनी ऍक्च्युली म्हणजे ज्या मेड्स आहेत त्यांनी ते वापरल्यावर त्यांनी त्याच्याबद्दल काय फीडबॅक दिलेला आहे ते आपण बघू. मी किरण आंबुरे, ताईकडं इथं मॅडमच्यात मी भांडे घासते आणि हे तांब्या पितळच्या भांड्यांसाठी हे लिक्विड खूप छान आहे आणि पावडरनी हात माझे खराब होतात, दुसरीकडे चिरा पण पडतात आणि ह्या तांब्या पितळची भांडी इजी निघतात. ह्यानी जास्त जोर पण लागत नाही घासायला. मला वाटतं सगळ्यांनी वापरावं हे लिक्विड आणि राखेनी पण भांडी स्वच्छ निघतात आणि हात पण खराब होत नाहीत. साबणाने पांढरे पडतात, यांनी पांढरे पडत नाहीत आणि सोपे जातात. पाणी डाग पण राहत नाहीत पांढरे. मी ज्योती कांबळे आणि राजश्री मॅडमच्या इथं स्वयंपाकाला कामाला बाई लागत होती, तर मी आले विचारायला लागणार आहे का. तर त्या म्हणल्या हो, मला स्वयंपाकासाठी पण पाहिजे, झाडू पोछ्यासाठी पण पाहिजे बाई. तर मी म्हणलं ठीक आहे चालन. मला प्रश्न पडला, मॅडम तुमच्या घरामध्ये अंगाची साबण नाही, कपड्याची साबण नाही आहे, ना भांड्याची साबण नाही, ना फरशी पुसायला काहीच नाही तुमच्या इथं, म्हणजे लायझोल वगैरे. तर मॅडम म्हणल्या की मी घरीच बनवते. तर मग मी त्यांना चौकशी केली कसं कसं घरी बनवायचं. मग ते संत्रीच्या साली हे आहेत ना, त्या मग मॅडम म्हणल्या त्या संत्रीच्या सालीपासनं आपण फरशी पुसायचं बनवणार आणि रिटा आहे ना, रिट्यापासनं आपण कपड्याचं बनवणार. म्हणलं मग ह्याच्यापासनं काय होणार. मग मॅडम म्हणल्या ह्याच्यापासनं नदी नाल्यामध्ये जे फेस होतो, नदी नाल्या जे खराब होतात ते होणार नाहीत, नितळच पाणी राहणार. मग आपल्या मुलांसाठी बरंच आहे ना, आपण जर नाही वापरलं केमिकल तर आपल्या मुलांसाठी बरंच आहे. मला आधी वाटलं ते वापरायच्या आधी की हे वापरल्यावर खरंच चांगलं निघेल का, कारण दुसरीकडच्या मॅडम लोकांकडं कशी सवय केमिकल, सगळं केमिकलच वापरायचं. पण त्याच्यानी माझ्या हाताला चिरा पाडायच्या, मग त्याच्याने मी घरी गेलं की तोच हाताचा वास यायचा नाही का. आम्ही दिवसभर राबराब कामं करतो तुमच्या इथं, मग त्याच्यामध्ये केमिकल असतं, आम्ही तुम्हाला काहीच बोलू शकत नाही ना. केमिकल आहे आम्हाला ठीक आहे, आम्ही वापरतो, घरी जाऊन किती हात धुतले काय केलं तरी तो जेवताना वास येतोच हाताचा, पण आम्ही बोलू शकत नाही ना, आम्हाला पोटासाठी करावंच लागतं. बायो इन्झाईम जेव्हा आम्ही टाकून वापरतो ना, चकाचक फरशी निघते, त्याच्यामध्ये काहीच नाही. असं नाहीये की तुमच्या ह्याच्यानीच निघते, केमिकलच्या लिक्विडनच निघते, असं नाहीये. मॅडमच्या इथं जेव्हा मी फरशीला ते वापरलं आणि भांड्यांना पण मी राख वापरली, तर माझ्या हाताला पण खराबी झाली नाही आणि चकाचक सगळं निघत होतं. आणि विषय म्हणजे चिलट माशा हे असं काहीच येत नाही. मग मी एकदा दोनदा घरी घेऊन गेले ती बॉटल, तर मलाही बरंच वाटलं, माझं पाणी खराब नाही झालं. मी मग माझ्या आजूबाजूला पण सांगितलं की बुवा हे बघा वापरून, थोडंसं मी दिलं सगळ्यांना थोडं थोडं वापराय, तर त्यांनाही बरं वाटलं. मग तेही ऑर्डर करतात त्यांना. तर मला असं वाटतं सगळ्यांनी हे वापरून बघावा आणि सगळ्यांसाठी चांगलं आहे. माझं नाव अर्जुन भगवान कांबळे. मी 2015ला पुण्यात आलेलो. तसे मी दुसरे कामं करीतच होतो अगोदर आणि 2019ला राजश्री कुलकर्णी मॅडमकडे मी कामाला लागलो. तर त्यांच्याकडे मी कामाला लागलो हाऊसकीपिंगच्या कामाला. सुका कचरा आणि ओला कचरा कसा वेगळा करायचा हे मला माहीत होतं, परंतु त्यांच्याकडे आल्यानंतर प्लॅस्टिक वेगळं, पुट्टे वेगळे, अजून ओल्या कचऱ्याचं कंपोस्ट कसं बनवायचं ते काम कळलं. आणि नंतर मग बायो इन्झाईम करायलाच शिकवलं मॅडमनी मला. त्या करतच होत्या अगोदर, पण मी आल्यानंतर मला कसं करायचं, अगोदर 5 लिटरच्या बॉटलमध्ये आम्ही तयार करायचो, संत्र्याच्या सालींपासून रिटा, लॉन्ड्री वॉश असं करायचो. मग नंतर 10 लिटरच्या बॉटलमध्ये करायला लागलो, नंतर 20 लिटरच्या, आणि मग आत्ता तर आम्ही 200 लिटरचे ड्राम ठेवतो, त्यामध्ये बायो एन्झाईम तयार करतो. आणि त्याचे आता ऑरेक्सी ऑर्गॅनिक एक आम्ही ते कंपनी खोललेली. आता मार्केटमध्ये तर आणखीन प्रोडक्ट असतात कोणतेही, त्याच्यात केमिकल असतं आणि आमच्याकडे केमिकल नसतं. आणि आपण जे केमिकलचं वापरतोय ते डायरेक्ट असे नालीमधून
वड्यामधून डायरेक्ट नदीला जातं, तर नद्या पण कसं घाण होतात ना. आणि आमचं एन्झाईम जे आहे ते आपण ड्रेनेजमधून जर सोडलं तर ते शुद्धच करीत जातं, क्लीन करीत जातं. पाणी आपण जे साफ करून टाकलेलं पाणी आहे एन्झाईमचं ते स्वच्छ करीत जातं नदीला पण चांगलं होतं आणि त्याच्यामुळे फायदा होतो. तर मला असं वाटतं की त्यामुळं हे एन्झाईम सर्वांनी वापरलं तर फायदाच होईल. आणि जनरल सांगायचं तर जेव्हा आपण नदीपाशी जातो कुठल्याही, आता तर म्हणजे एवढा मोठा पूर येऊन गेला, नंतर आता पूर गेल्यानंतर सगळा तो गाळ आला, सगळं घाण पाणी आलं आणि तेव्हा कायम असं म्हणतो की किती घाण नदी आहे, कसं काय होईल, किती घाणेरडा वास येतोय, किती फेस आहे, किती काय काय आहे, असं नुसती आपण नावं ठेवतो. पण इथे हे प्रोडक्ट आहे की ज्याच्या कर्वे आपली ही सुरुवात आहे, म्हणजे जी काय म्हणतो ना, असं पंक्ती तरी लावा सुरुवात अंधार घालवण्यासाठी. डिटर्जंटचे जे कण असतात छोटे छोटे, ते कधीच डिझॉल्व्ह होत नाही, ते तसेच्या तसे ट्रॅव्हल करत पाण्याबरोबर नदीमध्ये मिसळत जातात. पण आमचं जे हे ओरिक्सीचं क्लिनिंग एजंट आहे ते नैसर्गिक पूरक आहे, ते सगळं डिझॉल्व्ह होतं आणि उलट ते सगळं स्वच्छ करत नदीपर्यंत जातं. तर त्याच्यामुळे माझी सगळ्यांना अशी विनंती आहे की आपण पण याची सुरुवात करा, आपणही या प्रॉडक्टचा वापर करायला सुरुवात करा आणि नैसर्गिक संसाधनाच्या सस्टेनेबिलिटीसाठी हातभार लावा. धन्यवाद. मनी मानसीचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुम्हाला काय ऐकायला आवडेल ते मला जरूर कमेंट करून कळवा. धन्यवाद.